अर्जुन सर, अमोल स्टेबल आहे, पण शुद्ध नाहीये त्याला आता. असं असतं तरी तुम्ही त्याला धक्का बसेल असं काही बोलू नका प्लीज. कारण सगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती पडतायत हे लक्षात असू दे. अप्पे, आपला अमोल हसता खेळतच चांगला दिसतो ग. त्याला या असं बघणं म्हणजे. अर्जुन, असं म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? अरे आपला अमोल कोण आहे माहितीये ना तुला? अरे आपला अमोल वॉरियर नाही का? शूर सिंबा आहे तो हे घाबरत नाही असं कशाला, हो की नाही रे? अरे हा, हा आपला अमोल शूरवीर आहे एकदम. सिम्बा आहे ना तो, एकदम स्ट्रॉंग, लढतो तो सगळ्यांशी, आहे ना. अमोल बाळा ऐक ना, तुला काय पाहिजे? मा बाबाचं परत लग्न झालेलं पाहिजे ना. आम्ही लग्न करायला तयार आहे परत. आता फक्त प्लीज तू या आजारासाठी लढायला परत तयार होणार आहे बाळा. तू स्ट्रॉंग आहे ना? हो, आम्ही लग्न करायला तयार आहे. आपण ना सगळं अगदी व्यवस्थित करूया, तुला हवं तसं एकदम आनंदात करूया लग्न. काय चालेल ना? तू उठ बरं तू. अमोल बघ बाळा, मला माहिती तू ऐकतोयस आमचं सगळं, है ना. मग हे पण ऐक आपे. अमोल, आम्ही परत लग्न करतोय. अर्जुन, अर्जुन हे बघ, तो हात हलवतोय. तो ऐकतोय तो. अमोल, हे बाळा तुला ऐकू येतं आम्ही काय म्हणतोय? आम्ही परत लग्न करतोय. अमोल, आम्ही परत लग्न करणार आहे. तू ऐकतोयस ना? आम्ही परत लग्न करणार आहे, तुला पाहिजे तसं. ए बाळा. अमोल उठ ना बाळा तू. हे बघ आम्ही काय म्हणतोय. अमोल उठ ना रे. अमोल, तू हे सगळं ऐकलंयस आणि खुश झालायस हे माहितीये रे बाळा मला. प्लीज उठ ना रे. प्यारजा, तुम्ही परत लग्न करणार? परत लग्न करणार? तुम्ही तुमचा निर्णय नुसता अमोलला सांगितला ना तरी त्याच्या तब्येतीत फरक पडेल बघ. मग मात्र तुम्हाला लग्न करावंच लागेल. लग्नापासूनच तुमच्याबद्दल माझ्या मनात जास्त राग भरला आणि आता तुम्ही परत तेच करणार होय? माझ्या बरं लग्न नग म्हणून भरल्या मांडवातनं पळून गेलीस आणि परत येऊन त्या अर्जा सोबत लग्न केलंस. एवढा वाईट होतो का मी? पण आता बास. मी हे सगळं संपवणार आणि मीच संपवणार. अर्जुन, अपर्णा, अपर्णा. अर्जुन. ए अपर्णा, झोप लागली होती का ग? नाही हो, आत्ताच डोळा लागला. अर्जुन, अपर्णा, तुम्ही अमोलला इकडे आणल्यापासून आरामच नाही केलेला. आम्ही थांबतो इथे. तुम्ही थोडे फ्रेश होऊन या ठिकाणी.
अप्पे जरा फ्रेश हो आपण आणि दादा काय लागलं तर सांगा. हा. अर्जुन आर्या ताई हो त्याने हात पकडलाय आमचा. अमोल ए बाळा अमोल किती घाबरवलंस रे आम्हाला. हे बघ उठ एकदा. हे बघ कोण आलंय. अमोल मा बाबा तुझे मोठे बाबा पण आलेत बघ एकदा. अमोल बाळा अमोल उठतोस का रे. मी डॉक्टरने दादा बोलू पटकन. ए अमोल बाळा तुला आता लवकर बरं व्हायचंय. हा तुला माहितीये ना मा आणि बाबा लग्न करणार आहेत. हो डॉक्टर हात पकडलाय त्याने आमचा. अमोल बाळा मी जरा तपासतो त्याला. तुम्ही जरा सगळे प्लीज थोडं बाहेर थांबला तर बरं होईल. हा 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 हा. अमोल आम्ही आहोत बाहेर बाळा. आम्ही लग्नाची तयारी करतो बाळा. तू लवकर उठा बरा हो पटकन. हा? चल. बापू हा तुम्हाला चहा आणू का आणखी एक? नको दीपे आता चहा नको. विनायक बापू अमोलला शुद्ध आली बरं का. काय सांगताय सर? हो बघा मी म्हंटल होतं की नाही अमोल पुढं नुसता लग्नाचा विषय जरी काढला ना तरी त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल म्हणून. पण विनायकराव आपण रात्री बोललोय आप्यानं अर्जुनचा लग्नाचा निर्णय पक्का असेल ना. म्हणजे त्यांचं काही मत बदलायला नको. अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम दिसत नाही. सर ते फ्रेश व्हायला गेलेत. येतील. आले बघा. अर्जुन सर अहो तुम्ही काय बोललात अमोलशी. का काय झालं डॉक्टर. नाही त्याच्या तब्येतीत सुधारणा होतीये. म्हणजे आता या अवस्थेमध्ये त्याला शुद्ध येणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टर आम्ही तुम्ही त्याच्याशी काय बोलला हे मला माहित नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप फरक पडतोय. आणि अशीच जर त्याची तब्येत जर सुधारत राहिली म्हणजे इम्प्रूव्हमेंट जर होत राहिली तर आपल्याला सर्जरीसाठी अजून थोडा वेळ मिळू शकतो. येतो मी. वंसव अर्जुन दादा अहो मला माहित होतं छोटे सरकार लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे. हो पण अपर्णा आणि भाऊजी तुमच्या दोघांच्या लग्नाचा निर्णय नक्की आहे ना. अर्जा अरे अमोलची तब्येत बरी व्हावी एवढीच इच्छा आहे ना माझी. त्यासाठी आपण वाटेल ते करू ना. हा विनोबाबा बापू आपण तयारीला लागलं पाहिजे. हो हेच पाहिजे होतं मला. आज गावात तुम्ही माझ्या लग्नाची वाट लावली. आता माझी बारी. अमोलला असं डोळे उघडलेलं बघितलं ना तेव्हा कुठे जीवात जीव आला माझ्या. आप्या तुमचा लग्नाचा निर्णय ठाम आहे ना ग. बापू अमोलसाठी ते सगळं करतील.
आपण फक्त लग्नाची तयारी करूया. हो, आणि काय काय करायचंय त्याचा पण आता विचार करावा लागेल ना आपल्याला. मोनिका, अगं मग एवढी लोक कशासाठी आहेत मग या ठिकाणी? पण सगळं करू. अर्जा, अरे तुम्ही परत लग्न करताय ना, तेव्हा माग ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्या विसरून नव्यानं सुरुवात करा की. होय, ही देवानं दिलेली दुसरी संधीच म्हणायची. फक्त अमोलसाठीच नाही आप्या, पण तुमच्या दोघांसाठी सुद्धा ही लय मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आयुष्यात इथून पुढे कधीही वेगळं होणार नाही असं ठरवून टाका दोघं पण. बापू, त्याबद्दल आम्ही विचार केला नाही अजून. अर्जुन, विचार केला नाही तर आता परत एकदा करा विचार. अर्जा, अरे या गोष्टीकडे संधी म्हणून बघा ना. अर्जुन, आप्या, तुमच्यासाठी हे सोपं नाही हे कळतंय मला, पण मनावर दगड ठेवून हे करा. ज्या गोष्टी घडतात त्याला आनंदाने सामोरे जा. खरंच हे सगळं करताना आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे, विसरू नका. अगदी अमोलला बरं वाटेल असं जोशात लग्न करू आपण. हा, आणि बापू, अमोलला फटाके पण आवडतात बरं का. आपण लग्नाला फटाके पण आणूयात. दीपक, यांच्या लग्नात आधी जे राहिलं होतं ना ते सगळं करायचं आपण. हो, आणि अहो फोटोग्राफर आणायचा. त्याशिवाय तुम्ही खोलीच्या बाहेर येणार आहे का? आमल्या, तुला मेलेलं बघायला मजा आली असती बघ, पण आता असं वाटतंय का तुझ्या आई बापाच्या लग्नाचा मी केलेला खेळखंडोबा बघायला तू जिवंत असलं पाहिजेस. अमोलराव, 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 डोळे उघडा. कोण आलंय बघा. अहो, तुमचे माणिक काका आलेत. माणिक काका, डोळे उघडा. तुम्हाला शुद्धीवर आलेलं बघून बरं वाटलं बघ. मला एक सांगा, तुम्हाला काही कळलं का आज? नाही, मी सांगतो. अहो, तुमचे मा बाबा पुन्हा लग्न करायचं म्हणतायत. माहिती आहे तुम्हाला? अरे वा 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 वा, म्हणजे तुम्ही तुमच्या मा बाबाचं लग्न बघणार तर? हा, पण तुम्हाला एक माहिती आहे का,
नाही नको, जाऊ द्या. अशा अवस्थेत तुम्हाला सांगणं म्हणजे बरोबर नाही वाटत ना. काय सांगू म्हणताय का? अहो बरं बरं बरं, सांगतो मी. अहो तुमच्या माचं लग्न तुमच्या बाबाबरोबर ठरलंच नव्हतं. मग संकल्प नावाच्या एका चांगल्या पोराबरोबर ठरलं होतं, पण तुमची मा हरल्या मांडवातनं पळून गेली आणि परत येऊन तुमच्या बाबाबरोबर तिनं लग्न केलं. हे सगळं मी बातमीत वाचलं, म्हणजे पेपरात लिहून आलं होतं. पण आता तो संकल्प येडा झालाय. त्याला जर कळलं ना तर तुमचे मा बाबा पुन्हा लग्न करतायत तर तो परत येऊ शकतो आणि परत येऊन तुमच्या मा बाबाच्या लग्नात काही पण करू शकतो, काही पण. पण तुम्ही काही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. आराम करा आणि पटकन बरे व्हा. हा अर्जुन, नाही का पे ह्याच्या पावलं वळत नाहीत आता. हे बघ अर्जुन, तुझ्या मनाला जे वाटतंय ना तेच कर. त्याच्या पुढे ये म्हणून मी जबरदस्ती नाही करणार तुला. पण अर्जुन, तुला एक गोष्ट कळतीये का? काय? तुझ्या हातात आहे म्हणून तू ठरवलंस की तुला तेव्हा पुढे यायचं नाही. पण अशा कित्येक गोष्टी आहेत जे नियती ठरवते आपल्यासाठी. जसं की आपलं लग्न. तेव्हाही आपल्याला अनपेक्षितपणे निर्णय घ्यावा लागला होता आणि आत्ताही आपल्याला अनपेक्षितपणे निर्णय घ्यावा लागलाय. आपलं लग्न आहे ना, माझ्यासाठी लय स्पेशल गोष्ट आहे, एकदम भारी. त्या आठवणी नको वाटतात का? हा संकल्प डोबे एक नंबरचा नीच माणूस, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. त्याच्या नवऱ्याशी लग्न नको करू तू पुरी. नको त्याच्या तावडीत सापडू. आम्ही हात जोडतो तुझ्या पुढं. खोटं हे सगळं. ओ सापारी, बोलू दे तिला, तुमचा येईल नंबर. थांबा. कोण आहे तुझी ती? काय नाते तुमच्या दोघात? बोल की. तुम्हाला म्हणला होता ना लग्न करीन तर अपर्णा संगत करीन. तसं झालं नाही म्हणून रात्री पळून लावली तिला. कोण आहे तुझी ती? सांग ना, कोण आहे तुझी ती? अरे या एकट्यालाच काय झोपतीता? त्या टिटूला पण झोपता ना. अख्खा गाव बाटील आहे दोघांनी. बायको आहे ती माझी. अर्जुन, आपल्या लग्नानंतरच संकल्पाच्या मनात बदलायची भावना निर्माण झाली होती. मला खूप भीती वाटते रे अर्जुन. पे 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 आपण हे सगळं करतोय ना ते फक्त अमोलसाठी करतोय. तू काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. अर्जुन, पण मला सांग, अमोलसाठी म्हणून आपण लग्नाला उभं राहणे कितपत योग्य आहे? अबे तुला खरंच असं वाटतं का ही ती वेळ आहे योग्य अयोग्य चुकीचं बरोबर ठरवण्याची? वाटतंय का? मला आहे ना हे सगळं फक्त अमोलसाठी करायचं. अमोलच्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे, त्यासाठी मी काही करेन. मग लग्न का असं? बरोबर आहे तुझं. आणि मी त्या लग्नाच्या आठवणी आठवत बसले ना तर मला त्रासच होणार.
संकल्प ढोबळे नाव होतं त्याचं. तुमच्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे कोण आहे हो संकल्प ढोबळे. एकदा विचारून बघा, तुम्हाला सांगतील ते. आप्यार्जा, तुम्ही हे लग्न ह्या आमल्यासाठी जरी करत असलात ना, तरी मी नेहमीच तुमच्या लग्नात हजर राहणार. तुम्ही माझं केलेलं वाटोळं ना मी विसरणार ना तुम्हाला विसरू देणार.